आपलं सर्वांचं जरी कर्तव्य असलं तरी वेळात वेळ काढून येणं हे सुद्धा महत्वाचं असतं। आणि आताचे पालक सुद्धा खूप जागरूक झालेले, विद्यार्थ्यांना घडवताना त्याचं काय चाललेलं आहे याच्याकडे अगदी बारकाईने लक्ष असतं। त्यातल्या त्यात महिला वर्गाचे जास्त लक्ष असतं। पुरुष जरी बाहेर असले तरी महिला खरोखर घर घडवते हे तेवढंच सत्य आहे। आणि म्हणून आमच्या या देशामध्ये राज्यामध्ये जिजामाता सारख्या माता जन्माला आल्या आणि त्यांनी शिवाजी घडवला। आणि आपण सुद्धा उद्या काय होऊ, कुठले शास्त्रज्ञ होऊ हे आज आपण सांगू शकत नाही, पण इथला विद्यार्थी कुठल्या कुठे गरुड झेप घेईल हे नक्की या शिक्षणाच्या माध्यमातून मिळालं। आणि ते बोरले दादांनी या ठिकाणी आपल्याला आपल्या जवळजवळ उशाशी ते आणून ठेवलं। ही एवढी उपलब्धता कमी खर्चामध्ये, कारण जर तुम्ही पुन्हा मुंबईला गेले तर कॉन्व्हेंटची फी जर पाहिली किंवा आपल्या प्ले ग्रुप पासून जी फी पाहतो तर माणसाला चक्कर यायला करते की झालं एवढं कसं काय हे शिक्षण महाग झालेलं आहे। पण तरी सुद्धा बोलले दादा या ठिकाणी ते सर्व मॅनेज करून आपल्या स्टाफलाही त्यांचं अतिशय लक्ष असतं की टीचर लोक सुद्धा कशा पद्धतीने शिकवताय, शिस्त आहे की। आणि त्यांच्या कुठल्याही कार्यक्रमात नियोजन शिस्त आणि हे असल्यामुळे प्रत्येक संस्था त्यांची भरभराटीला जाते, याचा मला आनंद आहे। दादा तुम्ही या चोपड्याच्या इतिहास घडवण्यामध्ये तुमचं नाव राहील आणि चोपड्या शहरामध्ये तुमचं एक नावलौकिक सदैव राहील। या पद्धतीने मी तुम्हालाही एक शुभेच्छा देत असताना इथल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देईन की आपण सुद्धा जास्तीत जास्त संख्येने पुढे या, चांगल्या पद्धतीने अभ्यास करा। अभ्यास करताना ईर्ष्या करू नका। आज स्पर्धा करताना निकोप स्पर्धा पाहिजे, त्याच्यात द्वेष नको, कारण द्वेष हे हानिकारक असतं, त्याला आपली बुद्धी तो कमी करत असतो। त्यामुळे चांगल्या पद्धतीने त्याच्याकडून ज्ञान घेऊन जे आपल्यात कमी असेल ते दुसऱ्याकडून घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे, हेच मी या ठिकाणी सांगू इच्छितो। आम्हाला या ठिकाणी बोलवलं, सहभागी करून घेतलं। आज या इंग्लिश फील्ड मध्ये या ज्ञानामध्ये जरी आम्ही अपूर्ण असलो तरी आमचे नातू वगैरे पुढे जावं ही सर्व सदिच्छा देत असताना आपल्या सर्वांचे भवितव्य उज्ज्वल करो अशी मी परमेश्वराला प्रार्थना करतो। आणि या ठिकाणी आम्हाला बोलवलं, सत्कार केला त्याबद्दल संयोजकांचे, दादांचे, प्रिन्सिपल साहेबांचे विशेष आभार मानून मी माझे 2 शब्द संपवतो।